मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. आष्टा वडगाव रस्त्यावर 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झालाय. आष्टा वडगाव रस्त्यावरील ढोलेमळा परिसरात हा भीषण अपघात झालाय. या अपघातातील दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झालाय. आष्टा वडगाव रस्त्यावर असणाऱ्या ढोलेमळा परिसरात काल शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास 2 दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ओम धर्मेंद्र शेटबाळे वय 22 वर्षे राहणार डांगे गल्ली आष्टा तसेच संदीप बाजीराव पाटील वय 27 वर्षे राहणार बावची रोड आष्टा हे दोघे या अपघातात ठार झाले. तर या अपघातात स्वप्नील नामक तरुण देखील गंभीर जखमी झालाय. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आष्टा येथील ओम धर्मेंद्र शेटबाळे हा वडगाव येथे एका फायनान्स कंपनीत कामाला होता. काल शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास ओम शेटबाळे हा वडगाव येथून आपल्या होंडा शाईन कंपनीची MS10 EF8573 या गाडीवरून आष्टा येथे घरी येत होता. यावेळी आष्टा बागणी रस्त्यावरील असणाऱ्या सागर ढोले यांच्या घरासमोर आल्यानंतर आष्ट्याकडून बागणीकडे जाणाऱ्या MS10 BD 6657 या स्प्लेंडर दुचाकीवरील संदीप पाटील आणि ओम शेटबाळे यांच्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत दोन्ही मोटरसायकलवरील हे तिघेही रस्त्यावर पडले. यावेळी ओम शेटबाळे आणि संदीप पाटील यांच्या डोक्याला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. यावेळी ओम शेटबाळे हा जागीच ठार झाला तर संदीप पाटील आणि स्वप्नील नामक तरुण गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमींना तात्काळ कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच संदीप पाटील याचाही मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. मृत ओम आणि संदीप हे सामान्य कुटुंबातील एकुलते एक आहेत. ओम हा अविवाहित आहे तर संदीप याच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले, आई वडील आहेत. आष्ट्यातील कुटुंबातील या कर्त्या युवकांच्या अपघाती मृत्यूने शहरावर शोककळा पसरली आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.